सह्याद्रीच्या रांगांमध्ये सकाळची धुके हळूहळू सरत होती. डोंगर शांत होता, पण त्या शांततेत एक आग लपलेली होती. शिवनेरी किल्ल्यावर एक बालक उभा होता. डोळ्यात प्रश्न होते, मनात स्वप्न होते, पण हातात काहीच नव्हते. तो बालक म्हणजे शिवाजी. त्या काळात त्याच्या नावाला ना सत्ता होती, ना सैन्य, ना कुठली भीती निर्माण करणारी ताकद. पण एक गोष्ट होती, तो शांतपणे पाहत होता. डोंगर, वाटा, किल्ले, माणसं, तो सगळं मनात साठवत होता. इतरांना तो शांत वाटायचा, पण ती शांतता कमकुवत नव्हती. ती होती संयमाची. आई जिजाऊ त्याला म्हणायच्या, राजा होण्यासाठी आधी माणूस व्हावं लागतं. शिवाजी ऐकत होता, विचार करत होता आणि स्वतःला घडवत होता. दिवस गेले, वर्षे गेली. स्वप्न मोठं होतं, पण पावलं छोटी होती. तो रोज चालत होता, डोंगर चढत होता, किल्ल्यांच्या भिंती मोजत होता. कोणी पाहत नव्हतं, कोणी टाळ्या वाजवत नव्हतं, पण शिवाजी थांबत नव्हता. कारण त्याला माहीत होतं, संयम म्हणजे वाट पाहणं नाही, संयम म्हणजे योग्य वेळेसाठी स्वतःला तयार करणं. पहिला किल्ला मिळाला. लोक म्हणाले नशीब, पण शिवाजीला माहीत होतं, हा दगड नशिबाने नाही तर घामाने उचलला आहे. तो स्वतः मावळ्यांसोबत चालायचा, स्वतः उपाशी राहायचा, स्वतः पहारा द्यायचा. तो कधी राजा बनून उभा राहिला नाही, तो सेवक बनून लढला. रात्री अंधारात डोंगराच्या वाटांवर त्याचे पाय रक्ताळायचे, पण मन थांबत नव्हतं. कारण त्याला माहीत होतं, परिश्रम दुखतात, पण पश्चात्ताप त्याहून जास्त दुखतो. स्वराज्य वाढत होतं, शत्रू वाढत होते, आव्हानं वाढत होती. एक दिवस तो कैदेत पडला. चारही बाजूंनी भिंती, बाहेर जाण्याचा मार्ग नाही, स्वप्न धोक्यात. कोणी तुटलं असतं, कोणी हार मानली असती, पण शिवाजी शांत बसला. त्याने वेळेला शत्रू बनवलं नाही, त्याने वेळेला मित्र केलं. तो वाट पाहत होता, पण थांबलेला नव्हता. मन चालू होतं, योजना तयार होत होती, आणि एक दिवस तो निसटला. कोणतीही घाई नाही, कोणताही गोंधळ नाही, फक्त सातत्य. कारण त्याला माहीत होतं, सातत्य म्हणजे वेग नाही, सातत्य म्हणजे कधीही न थांबणारी चाल. तो परत आला, पण तोच शिवाजी नव्हता. तो अधिक शांत होता, अधिक ठाम होता, अधिक भयंकर होता. शत्रूसाठी स्वराज्य उभं राहिलं, पण ते तलवारीवर नव्हतं. ते उभं होतं संयमावर, परिश्रमावर आणि सातत्यावर. शिवराय आज राजे झाले नाहीत, ते विचार बनले. आजही सह्याद्री उभा आहे, शांत, अडगळीचा, पण त्यात आजही तीच आग आहे. आणि ती आग विचारते, तू थकलास का, की तू थांबलास? कारण थकलेले चालू शकतात, पण थांबलेले इतिहास घडवत नाहीत. शिवराय आजही सांगतात, संयम ठेव, मेहनत कर आणि रोज पुढे जात रहा. कारण राजे जन्मत नाहीत, ते घडवले जातात.